मंडळीवरती बघा लिंबाचे झाडं आहेत आणि एकदम थंडगार सावली आहे. उन्हाचं टेम्परेचर आहे 41-42. आणि खरं सांगायचं म्हणजे अशा टेम्परेचरमध्येच खरं आपल्याला झाडाची आठवण येते की झाडाच्या सावलीला बसल्याच्या नंतर आपल्याला किती आनंद मिळतो आहे. आज इथं बघा 4-5 झाडं एका सोयीनं लिंबाचे आहेत. हे आमच्या चुलत्याचं शेत आहे आणि खरं तर शेतामध्ये झाडं असणं खूप गरजेचं आहे. आता खरं सांगायचं म्हणजे माझ्या शेतामध्ये एक पण झाड नाही आहे, पण मुळात मी काही तोडलेलं नाही आहे. माझ्या वाटणीमध्ये एक पण झाड नाही आहे मुळातच. आपण काही तोडले नाही, पण ज्यांच्या शेतामध्ये झाडं असतात ते डायरेक्ट 1-2-4 हजार रुपयासाठी झाडं विकून टाकतात. पण खरं झाडाचं महत्त्व आपल्याला उन्हाळ्यामध्ये कळतं. कारण तुमच्या एसीपेक्षा ह्या निसर्गाचं जे हे लिंबाचं झाड आहे, या लिंबाच्या झाडाच्या सावलीसारखे कुठलंच थंड हवा आणि सावली वातावरण कोणत्याच एसीमध्ये भेटणार नाही. एसी नाही, कूलर नाही. कुठं गेला तरी पण तुम्हाला शेतातील लिंबाच्या झाडाची, कुठल्या झाडाची सावली असो, असा आनंद तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्याच्यामुळं झाडं तोडणं कमी करायला पाहिजे. आणि या झाडामुळंच असा परिणाम झालेला 45 डिग्रीपर्यंत तापमान वाढत आलेलं आहे. कारण दिवसेंदिवस झाडं तोडणी जास्त प्रमाणात चालू आहे. आज प्रत्येकाच्या शेतामध्ये झाडं कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे तापमान जास्त वाढत चाललेलं आहे. मित्रांनो, झाडं लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पण तोडण्याचा नाही करायला पाहिजे. तर खरं सांगायचं म्हणजे आता मला तिथून आमच्या शेतातून इथपर्यंत यावं लागलं, कारण की सावली खूपच म्हणजे दाट सावली आहे. अरे एका सोयीनं इथं 3 लिंब आहेत, एखादे गुंतलेले बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं आपण इथं शेतामध्ये आमच्या चुलत्याच्या आखाड्यावर आलेलो आहे. या साईडला हौद आहे आणि थंडगार वातावरण आहे. गावामध्ये न थांबता मी शेतामध्ये येऊन बसत असतो दुपारच्या वेळेस, कारण की इथला आनंदच वेगळा असतो झाडाखालचा. झाडाचे महत्त्व खरोखर उन्हाळ्यातच कळतात. तर मित्रांनो, झाडं लावण्याचे प्रयत्न करा, जास्तीत जास्त झाडं जगवा, कारण की झाडं जगवणं हा काळाचा खूप गरजेचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या प्रोफाईलला फॉलो करा. चॅनलवर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.